गुड इव्हनिंग मैत्रिणींनो. आता वाजलेत मैत्रिणींनो 7 वाजलेत. अंधार पडलाय, दिवस मावळलाय. चला देवाला दिवा लावते. शांताकारं भुवनशयनं पद्मनाभं सुरेशं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यारगम्यं वन्दे विष्णुभुवैहरं सर्वलोकैकनाथं. चला मैत्रिणींनो, उदबत्ती लावते. उदबत्तीचं स्टँड एक खाली गेले, मला काही लक्षात नाही ते काढायचं. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दिव्या रे दीपत्कार, दिव्याला पाहून नमस्कार. चला मैत्रिणींनो, पोळ्या घेतल्या टाकून मैत्रिणींनो मी. आणि ही ग्रेव्ही मैत्रिणींनो मी काढून ठेवली. तुम्ही म्हणताले अशी काय करायली की ही फ्रीजमध्ये हे माझं मिक्सर हे झालं म्हणून अर्ध वाटलेलं होतं ना, अर्ध हे तर ते मी बघायले बारीक झालंय का. मिक्सर नीट करून आणलं. इथं आमच्या तिथं कोपऱ्यावर दुकान आहे, त्याला पाठवलं. म्हणलं जायते मिक्सर नीट करून आण. त्याची पिन मध्ये खुडली होती, बोर्डामध्ये पिन खुडली. तुम्हाला रेसिपी दाखवायची ना मैत्रिणींनो. हे इकडं मी ह्याच्या शेंगा घेतल्यात मैत्रिणींनो. ह्याच्या शेवग्याच्या शेंगा एकदम ताज्या आहेत. त्या दिवशी मी तुम्हाला म्हणलं होतं ना दिलेल्या आहेत म्हणून मम्मीनं. आता तेलामध्ये प्युरी टाकायची. चांगली हे करून घ्यायची तेलामध्ये. भाजली ना मैत्रिणींनो, भाजी छान होती बरं का. मला तर खूप आवडते शेवग्याची शेंग. गवारीची शेंग निसून ठेवली आहे, थोडी करते. गवारीची बी करते, सकाळची बी आहे. सकाळी मैत्रिणींनो मी हे अशी केली ना, लग्नात करतेच ना त्या टाईपमध्ये केली. इतकी भारी घालती ना. आता संध्याकाळी खाते पोरं, त्यांच्यासाठी केली. खाऊन राहिली एवढी. आता मी खाते संध्याकाळी गरम केली ना. शेंगा घालायच्या मध्ये. सकाळी मैत्रिणींनो मी डबा घासला, सगळं भरून ठेवलंय. असं किती दिवस, 2 दिवस असं माझ्या हाताखाली. अशी तयारी केली ना मैत्रिणींनो, गोंधळ होत नाही. नाही तर इतका गोंधळ होतोय ना. रोजच्या स्वयंपाकाला सुद्धा मी पहिल्यापासून पण गोंधळ व्हायचा तेच होते. मसाला टाकला मैत्रिणींनो, काळा मसाला घरचा. मी घरीच करते मैत्रिणींनो. संपला आता, मला मसाला करायचा आहे. मसाल्याचं काय सगळ्यांना येते, त्याच्यात काय दाखवायची मसाला. पण प्रत्येक बाईची टेस्ट वेगळी असते मसाला बनवण्याची. कुणाच्या हाताला चव असते. माझ्या हातचा मसाला खूप भारी होते. माझ्या भावाला, माझ्या माहेरात सगळ्यांना आवडते माझ्या हातचा मसाला. इकडल्यांना सगळ्यालाच आवडते. मसाल्याला फक्त मैत्रिणीनं धने ना जरा चांगली भाजून घ्यायची
आणि तेल भरपूर घालायचं. आमच्या इथं तेल भरपूर टाकते धण्यामध्ये, म्हणजे ते असा मसाला न कोरडा कोरडा होत नाही जास्त. कसं तेल टाकत टाकायचं, एकदाच टाकायचं नाही तेल मसाल्याला, काळ्या मसाल्याला. आणि सगळं सामान घालते मैत्रिणी मी. दगड फूल, रामपत्री, जावेत्री, चक्री फूल, पुन्हा काय म्हणते ते हळकुंड नाहीत घालीत आम्ही मैत्रिणी. सुंठ, काळे मिरे. आता माठ लावलाय. आता हळदी हे हळकुंड घालीत नाहीत आम्ही, सुंठ घालतात. इतकी भारी भारी होते ना मसाल्याला. आणि दगड फूल टाकायचं मैत्रिणी. चला तर मग मैत्रिणी आता ह्याला एक उकळी येऊ द्यायची. बघितलं भाजी दिसायली का ना बघा. आता करते मैत्रिणी. येदोळचं मैत्रिणी, कुणाला दही ताक द्यायचं नाही मैत्रिणी. आपल्या घरात लक्ष्मी जातीये. दूध, येदोळा, दिवस मावळ्याच्या पुढी पहिल्या बाया देत नव्हत्या. आणि मीठ एक मैत्रिणी, मीठ आणि हळद घरातली कधीच संपू द्यायची नाही. धने सुद्धा. शहरली मावळ माती दिस किती गोड ग, गोड ग. अगं काल सकाळी मैत्रिणी माझ्या ह्या बोटावर इतकं तेल उडून आलं ना. हे काल रात्री झालंय. हे एवढा मोठा फोड आलता. असं फुगलं होतं सकाळी. असं तेल उडून आलं. मी पापड तळू लागले ह्यांना तव्यावर कधीच तळायचं नाही बाई. मी म्हणलं चला किती लागणार, 4 पापड तळायचे होते, तितकं उडून आलं माझ्या हातावरती. आता कूट टाकायले मैत्रिणी मी, शेंगदाण्याचा कूट. शहरली मावळ माती दिस किती गोड ग.
चिमटे बिचारीने नाही धुतले चांगले. तिला एक्स्ट्राचे पैसे दिले ते बरं का मी वरी. आता मलाच उद्या घासावं लागतं. इथं उभा राहिलं ना मैत्रिणी, ती कंबर दुखायची ना माझी, उभा राहून काम केलं. पैसे घेते बरं का, अशी नाही फुकट बी करते, अशी नाही. जशाला तसेच आहेत ती चमचे. चला मैत्रिणी, हे बघा इकडं भात लावला आता. आता इकडं आपली भाजी झाली. झाल्यावर तुम्हाला दाखवते. कोथिंबीर टाकली मी वरून आता. येदोळचं मैत्रिणी, कुणाला ताक दही ताक द्यायचं नाही मैत्रिणी. आपल्या घरात लक्ष्मी जातीये. दूध येदोळा दिवस मावळ्याच्या पुढी पहिल्या बाया देत नव्हत्या. आणि मीठ एक मैत्रिणी, मीठ आणि हळद घरातली कधीच संपू द्यायची नाही. धने सुद्धा. शहरली मावळ माती दिस किती गोड ग, गोड ग. अगं काल सकाळी मैत्रिणी माझ्या ह्या बोटावर इतकं तेल उडून आलं ना. हे काल रात्री झालंय. हे एवढा मोठा फोड आलता. फोड असं फुगलं होतं सकाळी. असं तेल उडून आलं. मी पापड तळू लागले ह्यांना तव्यावर कधीच तळायचा नाही बाई. मी म्हणलं चला किती लागणार, 4 पापड तळायची होती, तितकं उडून आलं माझ्या हातावरती. आता कूट टाकायली मैत्रिणी मी, शेंगदाण्याचा कूट. शहरली मावळ माती दिस किती गोड ग. चिमटे बिचारीने नाही धुतले चांगले. तिला एक्स्ट्राचे पैसे दिले ते बरं का मी वरी. आता मलाच उद्या घासावं लागतं. इथं उभा राहिलं ना मैत्रिणी, ती कंबर दुखायची ना माझी, उभा राहून काम केलं.
पैसे घेते बरं का, अशी नाही फुकट बी करते अशी नाही, जशाला तसेच आहेत ती चमचे. चला मैत्रिणींनो, हे बघा इकडं भात लावला आता. आता इकडं आपली भाजी झाली, झाल्यावर तुम्हाला दाखवते. कोथिंबीर टाकली मी वरून आता.